वेलकम टू विल्सन अकॅडमी. आज आपण 9th स्टँडर्ड SSC महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अल्जेब्रा मॅथ्स 1चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर करणार आहोत. या चॅप्टरमध्ये जी पहिली एक्सरसाइज आहे ती आपण सॉल्व करतो आहे. तर सर्वांनी लक्ष द्या. इथं क्वेश्चन नंबर 1 आहे. अलका स्पेंड्स 90% of the money that she receives every month and saves rupees 120. How much money does she get monthly? अलकाला जेवढे पैसे मिळतात प्रत्येक महिन्याला, अलकाला जेवढे पैसे मिळतात त्याच्यातले 90% ती काय करते? स्पेंड करते. स्पेंड करणे, स्पेंड वर्ब आहे. स्पेंड करणे म्हणजे खर्च करणे. तर अलका जेवढे तिला पैसे मिळतात त्याच्यातले 90% खर्च करते आणि 120 रुपये वाचून ठेवते, सेव्ह करते प्रत्येक महिन्याला. तर तिची ॲक्च्युली तिला किती पैसे मिळत असतील? हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? प्रत्येक महिन्याला तिला किती पैसे मिळत असतील? जर 90% ती खर्च करते आणि उरलेले 10% म्हणजे 120 रुपये असतील जे ती सेव्ह करून ठेवते, तर तिला ॲक्च्युली किती पैसे मिळत आहेत? तर आपण म्हणायचं, समजा अलका गेट्स मंथली इन्कम ऑफ एक्स रुपीज. असं समजून चला का अलकाला एक्स रुपीज मिळत आहेत. तिची मंथली पगार वगैरे असेल एक्स रुपीज आहे. आता एक्स रुपीजची त्याच्यामधून 90% ती खर्च करते. 90% कशाचे 90%? तर एक्स रुपीजचे. मग आपण असा प्रश्न करू शकतो, 90% ऑफ एक्स रुपीज. 90%ला आपण कसं लिहू शकतो? 90/100. बरोबर. 90% आहे ना, पर्सेंटला आपण शेकडावारी म्हणतो ना आपण त्याला, 90/100. ओके. आणि एक्स जी आहे ती मेन सॅलरी आपल्याला फाइंड करायची. 90/100 ऑफच्या जागेवर मल्टिप्लाय आणि एक्स जी आहे तिची टोटल इन्कम आहे. तर 90 आणि 90/100 इंटू एक्स केलं तर किती होतात? तर पहा, हा जे आहे 90/100 इंटू एक्स, हा शून्य कॅन्सल झाला. 9/10ला आपण असं लिहू शकतो 0.9. का? कारण 1च्या नंतर एक शून्य आहे. तर आपल्याला 10 काढून डायरेक्टली डेसिमल लावता येतं. 9/10ला आपण 0.9 असं लिहू शकतो, कारण 1च्या नंतर एक शून्य असेल तर डेसिमल अशा ठिकाणी द्यायचं आहे का त्याच्या राईट हँड साईडला एकच डिजिट आला पाहिजे. 1 शून्य 1 डिजिट, 2 शून्य 2 डिजिट. तर आपण याला 0.9 लिहू शकतो. बरोबर. 0.9 असं आलेलं आहे. आणि इथं जे एक्स होतं ते एक्स ॲज इट इज येणार. म्हणजे आपलं ॲक्च्युली जे स्पेंट आहे, जे खर्च होतो आहे कुणाचा, अलकाचा जे खर्च होतो आहे तो किती आहे? 0.9x. मग इथं किती आला पाहिजे होता? 0.9x यायला पाहिजे होता. इथं प्रिंटिंगमध्ये थोडं मागं पुढं झालं असेल तर इथं करेक्शन करून घ्या. ओके. 0.9x आले. काय आहे 0.9x? 90%. 90%. एक्सचे 90% म्हणजे किती? एक्सचे 90% म्हणजे 0.9x. आता पुढं पाहू. तिला सेविंग किती होती आहे? 120 रुपये सेविंग होती आहे. तर सेविंग कशी होती आहे? टोटल सॅलरीमधून जेवढे पैसे मिळाले त्याच्यामधून खर्च वजा केला तर जे उरले ती सेविंग आहे ना. म्हणजे एखाद्याला 100 रुपये मिळाले आणि त्याच्यातले त्याने 90 रुपये खर्च केले तर त्याला 10 रुपये उरले. मग कसं करणार आपण टोटल इन्कममधून मायनस करायचा असतो है ना. सेविंग कशी होती? बचत कशी झाली? बचत इज इक्वल टू सेविंग इज इक्वल टू टोटल इन्कम मायनस एक्सपेंडिचर, जे खर्च आहे. टोटल इन्कम तर आहे एक्स. ठीक आहे. सेविंग इज इक्वल टू टोटल इन्कम मायनस खर्च. खर्च किती आहे? 0.9x वरती काढला आहे आपण. ठीक आहे. आणि सेविंग तर क्वेश्चनमध्ये दिलेली आहे, 120 इज इक्वल टू एक्स मायनस 0.9x आता आपण काढलेला आहे. टोटल इन्कममधून खर्च काढला तर जे उरले ते आहे 120 रुपये. तर असा इक्वेशन इथं तयार होतं. मग याला आपल्याला सॉल्व करायचं. कसं सॉल्व करणार आपण? पहा इथं 120 इज इक्वल टू एक्स मायनस 0.9x. 0.9x आहे. आपल्याला वजा करायचं, याला मायनस करायचं आहे. एक्समधून 0.9x काढला तर किती राहतील? हा इथं आपल्याला प्रश्न आहे.
तर या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन इथं होतो का एक्समधून 0.9 कसं काढू आणि स्टुडंट्सला हे लक्षात पण राहत नाही आहे. ऐन वेळेस आत्ता लक्षात राहिलं तर पेपरच्याच लक्षात येणार नाही. मग त्यासाठी काहीतरी पर्याय सांगितलं पाहिजे. तर पर्याय असा सांगतो मी, आपण जे वरती 0.9x काढलं तर हे काढण्याऐवजी जर आपण असं केलं असतं 90/100 इंटू एक्स असा क्वेश्चन होता. 0 कॅन्सल केलं, 9/10xला आहे तसं राहू दिलं असतं आपण, तर तुम्हाला खूप सोपं जाईल. 9/10xला आहे तसंच राहू द्या. तर आपण तेच करू, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इझी जाईल. कारण काही विद्यार्थ्यांना समजणार, बाकीचे स्टुडंट्सला समजणार नाही. तसं नाही व्हायला पाहिजे. काय आलं होतं आपलं 9/10x, याच्या जागेवर 9/10x आलेलं आहे. मग आता आपल्याला करता येईल का पाहू आपण. 120 इज इक्वल टू x मायनस 9/10x. ठीक आहे, हे ओके दिसतं बा. तर आता काय होईल तर आपल्याला याला सॉल्व करता येईल. हा 10 जे आहे याला आपण शिफ्ट करायचं का पाहूया. थांबा, मी हा इरेजर घेतो इथून एक. तर इथं पहा, एक सिंपल मेथड तुमच्या लक्षात राहण्यासारखी अशी आहे. आपण डिनॉमिनेटर सेम करत असतो ना, म्हणजे हा इथं 1 आहे तर याला आपण 10ने मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल 10x मायनस 9x आणि 10x 10 कॉमन आहे ते एकदाच लिहिलं आपण. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला 10ने मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटर सारखे करण्यासाठी. हे LCMमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 10x पैकी एक एक्स गेला तर फक्त एकच एक्स उरलेला आहे आणि हा 10 इथं शिफ्ट झाला तर त्याला मल्टिप्लाय केला आणि 1200 असं उत्तर आलेलं आहे. म्हणजे काय झालं, टोटल अलकाची इन्कम किती आली, 1200 रुपीज 1200. ठीक आहे, इथं मी जे वरती सांगितलं हे लक्षात ठेवा आणि ही एक स्टेप लक्षात ठेवा, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येईल. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे, सुमित बॉरोड कॅपिटल ऑफ 50,000 टू स्टार्ट हिज फूड प्रोडक्ट बिझनेस. इन द फर्स्ट इयर ही सफर्ड अ लॉस ऑफ 20%. म्हणजे सुमितने 50,000 रुपये उसने आणले होते. त्याचा फूड प्रोडक्टचा बिझनेस आहे, त्याच्यासाठी पहिल्या वर्षी 20% त्याला नुकसान झालेलं आहे, लॉस झालेला आहे. ही इन्व्हेस्टेड द रिमेनिंग कॅपिटल इन अ न्यू स्वीट बिझनेस. मग त्या बिझनेसमधून उरलेले पैसे त्यांनी स्वीट बिझनेसमध्ये लावले आणि तिथं त्याला 5%चा प्रॉफिट झाला. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट और लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. आता त्याला टोटल किती लॉस आहे का प्रॉफिट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, पहिले फूड प्रोडक्टचा बिझनेस केला, 20% त्याला लॉस आलेला आहे. उरलेले पैसे घेऊन त्याने स्वीटचा बिझनेस केला, तिथं त्याला 5% प्रॉफिट झालेला आहे. आता आपल्याला हे फाइंड करायचं आहे. सुरुवातीला त्यांनी जे भांडवल लावले होते 50,000 रुपये, त्याची काय परिस्थिती आहे, तो लॉसमध्ये आहे सध्या का प्रॉफिटमध्ये. तर सर्वात अगोदर पहा, कॅपिटल किती आहे 50,000 सुरुवातीचा भांडवल. लॉस इन्कर्ड इन द फर्स्ट इयर, पहिल्या वर्षी 20% त्याला नुकसान आला. 20% कशाचे, 50,000चे 20%, ते काढल्यावर किती आले 10,000 होतात. म्हणजे 50,000पैकी 10,000 गेले तर त्याच्याकडे 40,000च उरले होते. सोपं आहे का नाही. सोल्युशन बघून घ्या, खूपच सोपं आहे. 50,000 रुपये कॅपिटल, 50,000 कॅपिटल आहे. पहिल्या वर्षी 20%चा लॉस झाला, म्हणजे 10,000 20%, 50,000चे 20% म्हणजेच 10,000. तर 50,000पैकी 10,000 मायनस केले तर 40,000 उरलेत. आता हे 40,000 त्यांनी स्वीटच्या बिझनेसमध्ये लावले, त्याला तिथं 5% प्रॉफिट झाला. किती लावले होते 40,000, त्याच्यावरती 5% प्रॉफिट झाला. म्हणजे 5% ऑफ 40,000 काढता आला पाहिजे. 5% ऑफ 40,000 किती होतात, 2,000 होतात. ठीक आहे, सुरुवातीला लावले 50,000, 10,000 10,000 त्याला नुकसान झालं, राहिले किती 40,000. ते त्यांनी इन्व्हेस्ट केले, त्याच्यावरती त्याला 2,000 प्रॉफिट झाला. म्हणजे 40,000 जे उरलेले पैसे आणि 2,000 प्रॉफिट झालेला. म्हणजे आता सुमितकडे किती पैसे 42,000 रुपीज आहेत. पण त्यांनी सुरुवातीला किती लावले होते, त्यांनी 50,000 लावले होते आणि आहे त्याच्याकडे 42,000. म्हणजे तो 8,000 रुपये कशात आहे, लॉसमध्ये आहे. आता क्वेश्चनमध्ये असं सांगितलं होता का लॉस फाइंड करा आणि कम्प्युटेट करा, म्हणजे त्याचं आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. 8,000 लॉस आहे माहिती आहे, 8,000 म्हणजे किती पर्सेंट. आता शाळेत तुम्हाला मार्क मिळाले तर तुम्ही सांगतात का आम्हाला स्कूलच्या परीक्षेमध्ये एक्झाममध्ये 283 मार्क्स मिळाले. मग ते समजत नाही ना, कोणी तुमचे पॅरेंट्स किंवा रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स काय विचारतात, किती पर्सेंटेज मिळाले, पर्सेंटेज काढावं लागेल. म्हणजे हे जे 8,000 आहे, हे 8,000 लॉस आहे. ठीक आहे, 50,000 सुरुवातीला लावले होते, 42,000 त्याचे आलेले आहेत. मग 8,000 कमी आलेत. मग 8,000 किती पर्सेंटेज आहे, म्हणजे सुरुवातीचे 50,000 लावलेले त्याच्यातले 8,000 रुपये नुकसान झाला.
आहे ना, 8,000 रुपये नुकसान झाला, तर ते किती पर्सेंट? तर काय करणार आपण 8,000 डिवायडेड बाय 50,000 मल्टिप्लाइड बाय 100 एवढंच करायचं आपल्याला पर्सेंटेज काढण्यासाठी, जे शाळेचे मार्क काढतो आपण. वरचे 30 कॅन्सल करू आणि इथं पण खालचे 30 कॅन्सल करू. इकडचा 1 0 जाईल, इकडचा 1 0 जाईल आणि 5 1 जा, 5 2 जा आणि 8 2 जा 16% लॉसमध्ये आहे. सुमित 16% लॉसमध्ये आहे. सोपं आहे का नाही? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन. निखिल आपल्या मुलांच्या एज्युकेशनवरती 5% टोटल मंथली इन्कमचा 5% इन्व्हेस्ट करतो, म्हणजे खर्च करतो. आणि इन्व्हेस्ट किती करतो? 40% शेअर बाजारमध्ये, इन शेअर बाजारमध्ये 14% इन्व्हेस्ट करतो. आणि उरलेले अजून 3% काय करतो? बँकेमध्ये जमा करतो आणि यूज्ड 40% फॉर हिज डेली पर्सेंटेज. 40% तो दैनंदिन वापरासाठी घेतो. परत एकदा सांगतो सॉरी. निखिलला जी मंथली सॅलरी, जी मंथली इन्कम येते, त्याच्यातले 5% कुठं जात आहेत? 5% चिल्ड्रन्स एज्युकेशन, 14% कुठं जात आहेत? शेअर बाजारमध्ये, 3% कुठं जात आहेत? बँकेमध्ये जमा होत आहेत, 40% कुठं जात आहेत? डेली एक्सपेन्सेस, दररोजच्या खर्चासाठी. हे सर्व झाल्याच्या नंतर त्याच्याकडे 19,000 उरत आहेत. तर त्याची टोटल इन्कम किती असेल आपल्याला शोधायची. पहिला क्वेश्चन सारखा आहे, थोडासा डिफरंट आहे. तर आपण असं म्हणूया, समजा काय नाव आहे त्याचं? निखिलची टोटल इन्कम आहे एक्स रुपीज. ठीक आहे, टोटल इन्कम आहे एक्स रुपीज. आता ही जी एक्स आहे, तर त्याला आपण पर्सेंटेजमध्ये घेऊ. एक्स रुपीजचं पर्सेंटेज काय होणार आहे? 100/100x है ना. जी टोटल इन्कम असते तिथं आपण 100 घ्यायचं आहे आणि त्याला 100ने डिवाइड करा, एक्सनी मल्टिप्लाय करा. सो मनी स्पेंट ऑन चिल्ड्रन्स एज्युकेशन इज 5% ऑफ एक्स. टोटल इन्कम किती आहे? एक्स आहे, त्याच्यातले 5%. 5% ऑफ एक्स म्हणजे काय? 5/100 इंटू एक्स, हा एक इक्वेशन झाला. त्यानंतर 14% ऑफ एक्स म्हणजे काय? 14/100 इंटू एक्स, हा दुसरा इक्वेशन झाला. 3% ऑफ एक्स म्हणजे काय? 3/100 इंटू एक्स. त्यानंतर 40% ऑफ एक्स म्हणजे काय? 40/100 इंटू एक्स. पर्सेंटेज काढतो ना आपण. ठीक आहे, आता उरले किती? 19,000 उरले. ओके, मग याची सॅलरी आपण किती धरली होती? मी म्हटलो टोटल सॅलरी आहे 100/100x. तर ह्या सर्वांना आपण ॲड करू. पहिला आहे 5/100x, 14/100x, 3/100x, 40/100x आणि पैसे उरलेले पण ॲड करू ना आपण. म्हणजे समजा काही खर्च झाले आणि उरलेले पैसे, या सर्वांचं टॅली करून आपल्याला कळतं की टोटल किती होते. तर या सर्वांचं ॲडिशन करायचं, त्याच्यामध्ये 19,000 पण उरलेले ते घ्यायचे आणि त्याला इक्वल करायचं आहे टोटल सॅलरीला, टोटल इन्कमला. बरं, आता कसं करता येईल बरं याला? 100 डिनॉमिनेटरला सारखेच आहे, मग या सर्वांना कॉमन घ्यायचं आहे, एकदाच लिहायचं आहे आणि या सर्वांना ॲड करायचं. 5 + 14, 14 + 3, 3 + 40, म्हणजे किती झालं बघा? 40, 50, 57, 60, 62 बरोबर आहे. मग या सर्वांचा ॲन्सर आला 62/100x आणि हा 19,000 आहे तसं इथं घेतला. बाकी सर्व आहे तसंच घेतलेलं आहे. नाव व्हॉट विल हॅपन? हा जे 62, आता लाईक टर्म्स अनलाईक टर्म्स, जे सारखे टर्म्स आहेत त्यांना एका साईडला घेऊन जायचं, जे सारखे नाही त्यांना एका साईडला. हा 19,000 पूर्ण होल नंबर आहे आणि इथं एक एक्स आहे, इथं एक एक्स आहे, म्हणजे याला इथं शिफ्ट करावं लागणार आहे आपल्याला. 62xला शिफ्ट केलं तर 100/100x - 62/100x म्हणजे किती होतात? 100पैकी 62x गेले. थोडक्यात असं समजू आपण, 100x पैकी 62x गेले, किती उरले मग? 38/100x उरले. दॅट्स इट. नाव व्हॉट विल हॅपन? हा 38/100ला शिफ्ट केलं तर 100/38 होतात. रेसिप्रोकल होतो, माहीत आहे ना, 100/38. आणि मग याला आपण सॉल्व केलं तर ॲन्सर आलेला आहे 50,000. कसं सॉल्व करायचं तुम्हाला माहिती आहे? 90,000ला 100नी काय करा? मल्टिप्लाय करा आणि मग त्या सर्वांना 38ने डिवाइड करा. 38चं टेबल लिहून घ्या, मग तुम्हाला डायरेक्टली इथं असं ॲन्सर येऊन जाईल. गॉट इट? नाव नेक्स्ट क्वेश्चन. मिस्टर सय्यद केप्ट ₹40,000 इन अ बँक ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. मिस्टर सय्यदने 40,000 रुपये, 40,000 रुपीज बँकेमध्ये ठेवले. 8% त्यांना त्याचा इंटरेस्ट मिळणार आहे. किती दिवसांसाठी? 2 वर्षांसाठी. मिस्टर फर्नांडिस, आता हा दुसरी केस, पहिली केस लक्षात ठेवा. मिस्टर सय्यदने 40,000 रुपीज एका बँकेमध्ये ठेवले 2 वर्षांसाठी. त्यांना रिटर्न किती येणार आहे? 8% इंटरेस्ट येणार आहे, व्याज येणार आहे.
दुसरी केस, मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड 1,20,000. फर्नांडिसनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकले, बँकेमध्ये नाही टाकले. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले 2 वर्षांसाठी. त्यांना 2 वर्षानंतर 1,92,000 मिळाले. तर कुणाची इन्कम किंवा कुणाची इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त प्रॉफिट झाला? एका साईडला सांगितलं 8% इंटरेस्ट येतो आहे, मग ते नेमकं किती ते आपल्याला काढावं लागेल. आणि एका साईडला सांगितलं 1,92,000. म्हणजे हा असा केस आहे, तुमच्या फ्रेंडला किती पर्सेंटेज आले माहीत नाही, तो सांगतो आहे त्याला 283 मार्क्स मिळाले आणि तुम्ही सांगताय तुम्हाला पर्सेंटेज 85% मिळाले. मग त्याला पर्सेंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल ना, मगच आपल्याला कम्पेअर करता येईल. मग इथं आपण तसंच करू. पहिला केस, मिस्टर सय्यदचे 40,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट 8% आहे, टाईम आहे 2 इयर्स. मग आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे, टोटल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आपण मागच्या क्लासेसमध्ये केलेलं आहे. प्रिन्सिपल टोटल अमाऊंटमधून मायनस करायची. मग त्याचा कंपाऊंड इंटरेस्टचा काय फॉर्म्युला आहे बरं? प्रिन्सिपल अमाऊंट इंटू ब्रॅकेट 1 प्लस R/100 ब्रॅकेट N मायनस P. N काय आहे? नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे, प्रिन्सिपलच्या जागेवर 40,000 टाकले, 1 आहे ॲज इट इज. रेट ऑफ इंटरेस्ट, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती होतं? 8% होतं ना, 8%. आणि किती आहे? 2 वर्षांसाठी, इथं 2 टाकलं, मायनस 40,000 परत इथे येणार. मग याला सॉल्व करायचं. 100 1 जा 100 प्लस 8, 108/100चा स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, -1 कसा आला? 40,000 इथं पण आहे, इथं पण आहे. तर आपण हा 40,000 कॉमन बाहेर घेतलं एकदाच आणि याच्या जागेवरती 1 टाकलं. ओके, नाव व्हॉट विल हॅपन? 108 आणि 100 याला डिवाईड करायचा, त्याचा स्क्वेअर काढल्यावरती हा ॲन्सर येतो 1.1664. त्याला 1मधून मायनस केलं तर हा ॲन्सर येतो 1.1664मधून 1 मायनस केला तर 0.164 राहतं. 40,000ने त्याला मल्टिप्लाय केल्यावरती एक अमाऊंट येतो, तो आहे 6656. आता पर्सेंटेज काढायचे आपल्याला. कशाचे पर्सेंटेज? बघा, 40,000 त्यांनी टाकले होते, त्यांना 8%ने रिटर्न मिळालं. तर आपल्याला पर्सेंटेज काढायचे का 6656 म्हणजे किती पर्सेंटेज मिळाले त्यांना ॲक्च्युली, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचे किती पर्सेंटेज मिळाले. तर आपण 6656 अपॉन 40,000 जे इन्व्हेस्ट केले होते त्याला 100ने मल्टिप्लाय करणार. तर आपल्याला ॲन्सर येतं 16.64% प्रॉफिट झालेलं आहे मिस्टर सय्यदला. आता मिस्टर फर्नांडिसने काय केले? त्यांनी 1,20,000 इन्व्हेस्ट केले आणि त्यांना मिळाले किती? 1,92,000. 1,92,000 पैकी 120 मायनस केले तर 72,000 उरतात. मग आता आपण मिस्टर सय्यदसारखंच करू. 72,000 जे मिळाले आणि जे इन्व्हेस्ट केले होते त्याला डिवाईड करून 100ने मल्टिप्लाय केलं तर इथे ॲन्सर आला 60%. हा इक्वेशन नंबर 2 आणि हा वरचा किती आहे? इक्वेशन नंबर 1. यांना आले 16.64 आणि यांना आले 60%. म्हणजे जास्त प्रॉफिट कुणाला झाला? मिस्टर फर्नांडिसला झाला. त्यांना 60% प्रॉफिट झाला आणि मिस्टर सय्यदला फक्त 16.64% प्रॉफिट झालेला आहे. तर असा क्वेश्चन आहे, प्रॅक्टिसची गरज आहे याला, फक्त एकदा बघून येत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. समीरा स्पेंट 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% ऑफ सोशली यूजफुल कॉज फॉर सोशली यूजफुल कॉज. समीरा 90% ऑफ हर इन्कम खर्च करते स्वतःवर अँड उरलेल्यापैकी 3% सोशली यूजफुल कॉजेस म्हणजे NGO वगैरेचे अशा ठिकाणी ते खर्च करते. ते सर्व केल्याच्या नंतर 60% उरले ना. 90% खर्च केले, 3% NGOच्या कामासाठी लावले, 93% झाले. राहिले किती? 7% राहिले. आणि त्याला सांगितलं 7% म्हणजे 1,750 राहिलेले एंड ऑफ द मंथ. तर ॲक्च्युली इन्कम किती ती आपल्याला फाइंड करायची. हा क्वेश्चन पहिल्यावाले क्वेश्चनसारखंच आहे, हे मी तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण खर्च वगैरे दिलेले आहे आणि आपल्याला ओरिजिनल इन्कम ॲक्च्युअल इन्कम फाइंड करायची. पहिल्या क्वेश्चनसारखंच आहे ते. ठीक आहे, तर हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. इथं मी ॲन्सर शो करतो आहे, पण तुम्ही त्याला सॉल्व करा. आत्ता मी जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचं आहे. तर ही अशी होती पहिली एक्सरसाइज 9th स्टँडर्ड फायनान्शियल प्लॅनिंगची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची एक्सरसाइज करूया.